शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजे। तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा केसानं गळा कापून नाही। अजितदादासोबत 40 आमदार आले, त्याला गद्दार आणि खोके नाही कोण म्हटलं। आतापर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले, अपवाद म्हणून लालबहादूर शास्त्री असू देत किंवा इंदिराजी असू देत, पण सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी जी कामं केली जी अशक्य होती, कुणालाही जमली नसती। अगदी उदाहरण द्यायचं झालं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर मोदीजी नसते तर कदापि झालं नसतं। अगदी 370 कलम काश्मीरचं हटवणं आणि तिथं आपल्या देशाचा तिरंगा फडकवणं ही केवळ अशक्य बाब होती, पण तिथं देखील मोदीजींनी तो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला। आणि एक गोष्ट मला सांगायला हवी, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं की प्रभू राम मंदिर बनावं, 370 कलम हटवावं, हे त्यांचं स्वप्न होतं, ते त्यांनी साकार केलं। आता आपल्या वडिलांचं स्वप्न साकार ज्यांनी केलं त्यांच्या बाबतीमध्ये उद्धवजींना आदर हवा होता। उद्धवजींनी त्यांचे आभार मानायला हवे होते की ज्या माणसाने माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं। पण उद्धवजी आज काँग्रेसचे पाय चाटतायत आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्या विरोधात जाऊन संघर्ष केला त्यांच्याच मांडीवर जाऊन बसलायत। तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला याची खंत आज संबंध महाराष्ट्र आणि जगाला वाटते। एक गोष्ट मी आपल्याला सांगेन, उद्याच्या लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकानं आदरणीय मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत संबंध देशामध्ये कुणाच्याही मनामध्ये कुठली शंका नसेल। मात्र एकच माझी खंत आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू देत, अजितदादा असू देत, आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामावरती विश्वास ठेवून आम्ही आलोय। आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे। कारण खरं पाहिलं, ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत, आम्ही उमेदवार आहोत, तालुक्यात जात आहेत, मतदारसंघाने जात आहेत, जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे, तिथं जबरदस्तीचा प्रयत्न चालू आहे। मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको। भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे, याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। बघा, मागणी कोणी करू शकतो, त्याला काही अडचण नाही ना। मला एक सांगा, भुजबळांनी सांगावं आमचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार आले, तुमचे किती खासदार आले इकडे सांगा, भुजबळ साहेबांनी सांगावं ना। 18पैकी 13 खासदार एकनाथ शिंदेसोबत आहेत ना, आणि 22 आम्ही जागा लढलो ना। आम्ही ज्या जागा आम्ही लढलो आहे त्या जागांच्यावरती आमचा अधिकार निश्चितपणे आहे ना। आणि आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला गद्दा आणि खोके करून उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना बदनाम करण्याचं पाप केलं, कुठलाही पुरावा हातात नसताना। पण अजितदादासोबत 40 आमदार आले, त्याला गद्दार आणि खोके नाही कोण म्हटलं। हा फरक आहे, लक्षात घ्या। म्हणून उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा किती खोटं बोलतो, धादांत खोटं बोलतो, आणि लोकांच्या मनामध्ये या एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या बाबत कसं विष निर्माण करतोय खोटं बोलून, त्याला बदनाम करण्याचं पाप कसं करतोय हे स्पष्ट झालं आहे आता।